आणखी एक महत्त्वाची बातमी, धाराशिवमध्ये आज जनआक्रोश मोर्चा निघणार आहे। बीड हत्या प्रकरण आणि परभणी प्रकरणी धाराशिवकर रस्त्यावर उतरणार आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा आज धडकेल। संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगे पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस तसंच संदीप क्षीरसागर, अभिमन्यू पवार, जितेंद्र आव्हाड, ज्योती मेटे आणि दीपक केदारसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या मोर्चात उपस्थित राहणार आहेत। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी श्रीराम क्षीरसागर यांच्याकडून। श्रीराम, काय अधिक अपडेट आहे त्या मोर्चा संदर्भात? प्रणिता, आज धाराशिवमध्ये जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो आता आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहेत आणि धाराशिवमध्ये या जन आक्रोश मोर्चानिमित्त भव्य अशी तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळते। कुठेतरी सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळावा म्हणून मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मोर्चे काढले जातात। त्याच धर्तीवर आज धाराशिवमध्ये हा मोर्चा निघतोय। या मोर्चाला आज धाराशिव शहरातील जिजाऊ चौक, आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा संपन्न होणार आहे। शहरातील जिजाऊ चौकातून हा मोर्चाला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रातील प्रमुख जे नेते आहेत, जितेंद्र आव्हाड असतील, सुरेश धस असतील, परत मनोज जरांगे पाटील असतील किंवा सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या फॅमिली सुद्धा आज धाराशिवमध्ये उपस्थित राहणार आहेत। एकंदरीतच या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांनी काल आवाहन केलं होतं की धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या मोर्चाला, त्यामुळे या मोर्चावर आपलं लक्ष असेल। श्रीराम, धन्यवाद या सविस्तर